सर. नमस्कार. सध्या चालू असलेल्या मान्सून पावसाला ब्रेक लागणार अशी बातमी ऐकली सर. याबद्दल आपले मत काय? परंतु मान्सूनची पुढची अडचण अशी आहे की हा 10-11 तारखेपर्यंत मान्सूनला पुढे प्रवास करता येईल. नंतर मात्र खंडात्मक परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे मान्सूनचा पुढचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मान्सून बराच काळ राहील. गुजरात आणि मध्य प्रदेशकडे जायला त्याला वेळ लागेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की कधी कधी असं होतं की वारे असतात मान्सूनचे, ते पुढे सरकतात आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकला असं हवामान खात्याकडून जाहीर केलं जातं. परंतु प्रत्यक्षात त्या भागात पाऊस पडत नाही आणि मग शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा मान्सून आला तर मग पाऊस कुठे आहे. तर अशी परिस्थिती कधी कधी होत असते. तर ह्या वर्षी ती परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पण त्याला एक दुसरा पर्याय आहे की जर बंगालच्या उपसागरातील पूर्व शाखा गतिमान होण्याचा चान्सेस जास्त आहेत आणि तिकडे जर एखादं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन पूर्व शाखेतून मान्सून जर सरकला तर विदर्भाच्या दिशेने मान्सूनला आणखी आगेकूच करायला सोपं पडेल. तर त्यामुळे होऊ शकतं की 2 टप्प्यामध्ये अर्धा महाराष्ट्र मान्सून 10-11 तारखेपर्यंत कव्हर करेल. परंतु उरलेला म्हणजे उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये मान्सूनला यायला थोडा वेळ लागू शकतो अशी एक शक्यता आहे. राहिला प्रश्न ज्या ठिकाणी महाराष्ट्रात मान्सून पोहोचणार नाही खंड सुरू होण्याच्या अगोदर, तिथे मात्र काही अडचणी राहू शकतात आणि तो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा. त्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगावचा काही भाग आहे, नाशिकचा उत्तर भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा उत्तर, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा काही भाग आणि थोडा अकोला, वाशिमचा भाग. या ठिकाणी मान्सून थोडा लेट होईल असं वाटतंय. म्हणजे 11 जून पासून मान्सून थोडा रखडणार काय सर? रखडण्याची शक्यता आहे, खंड निर्माण होण्याची शक्यता आहे आणि खंड काळात जास्त आर्द्रता नसल्यामुळे मान्सून पुढे सरकण्यात मर्यादा येतात. म्हणजे ढगाळ हवामान राहील पण पाऊसच पडणार नाही. हो, पण यदा कदाचित असं होतं की जेव्हा मान्सून पुढे सरकतो तेव्हा ते वातावरण तयार पण होत असतं. समजा तसं झालं तर मग मान्सून पुढे सरकायलाही अडचणी येणार नाहीत. परंतु डिपेंड आहे की किती कमजोर मान्सून आहे. मान्सून जर कमजोर असेल तर ते वातावरण बनणार नाही. परंतु कधी कधी मान्सूनचं वातावरण जसं मान्सून जवळ येतो तसं वातावरण क्रिएट होतं. तर तसं झालं तरी देखील बदल होऊ शकतो, परंतु ती शक्यता 50%च आहे. फक्त काही भागातच थोडा पाऊस राहील. हो, म्हणजे जिथे मान्सून पोहोचेल तिथे पेरण्या लवकर होतील. उरलेल्या भागात पेरण्यांना वेळ लागेल आणि त्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या पेरण्या या 25 जून नंतर होतील असा अंदाज आहे. 25 जून नंतरच पेरण्या होतील. हो, कारण तो खरा पावसाचा जो प्रभाव आहे तो शेवटच्या आठवड्यामध्ये आहे मान्सूनच्या आणि पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या. तर तो एक चांगला पेरणीचा पाऊस त्या काळात होणार आहे. बरं सर, शेतकऱ्यांसाठी मग काय सल्ला देणार तुम्ही? किती पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी? डिपेंड आहे, त्यांच्या प्रत्येक भागातलं वातावरण वेगळं असतं. त्यामुळे शक्यतो 1 ते 1.5 फूट ओलावा पाहिजे. कारण त्याच्यापेक्षा कमी ओलावा असेल आणि पुढे जर पावसाचा खंड असेल तर मात्र पिकं जगवणं कठीण जातं. ज्याच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी लागवड करायला काही हरकत नाही. परंतु जर सिंचनाची सोय नसेल, पूर्ण कोरडवाहू असेल तर मग 1.5 फूट ओल असली पाहिजे.